ऑस्टिओपोरोसिस मध्ये लॉस ऑफ हाईट म्हणजे आपली जी उंची आहे ती आपल्याला हळूहळू कमी होताना दिसते. सो हा सांगाडा आहे. आता त्याची जी हाईट आहे ती नॉर्मल ज्यावेळेस आपल्याला बोन बँक जी असते मॅक्सिमम ती चांगली ही 25 ते 30 या वयोगटामध्ये असते. 35 नंतर जे आपण डिपॉझिट करत जात असतो याच्यामध्ये ते हळूहळू कमी होत असतं. आता होतं काय की जेव्हा आपल्याला ऑस्टिओपोरोसिस आपण म्हणतो त्यावेळेस यातल्या काही काही गोष्टी आहेत यातल्या काही कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, काही मिनरल्स हे सगळे यातून हळूहळू कमी व्हायला लागतात. मग बोन पेन तुम्हाला चालू होणं, लो बॅक पेन तुम्हाला किंवा पाठीचं दुखणं चालू होणं, पाठीला कुबड येणं, जर ह्याची जे हार्ड स्ट्रक्चर्स आहेत त्याची धरून ठेवायची कॅपॅसिटीच नसेल स्वतःला तर त्याला तो बाक येणं. तुम्ही बघितलं असेल म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांना हळूहळू तो पाठीला कुबड किंवा बाक यायला लागतो. सो ही त्याची काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे आपण ऑस्टिओपोरोसिस आहे असं म्हणू शकतो. त्यांना जनरल काही ऍक्टिव्हिटीज नॉर्मल चालणं फिरणं करताना काही वजनं हलकी फुलकी वजनं उचलताना पण जॉईंट पेन्स होणं, दुखणं, थोडंफार चालणं फिरणं झालं तरी पण सगळी हाडं दुखायला लागणं, काही ऍक्टिव्हिटी न करता देखील हाडं दुखायला लागणं, ह्याच्यामध्ये आपण समजू शकतो की हाडं ठिसूळ झालेली आहेत.